किती टाकू? अर्धा चमच टाकू. काय आयोडीन नावाचं केमिकल आहे ते जखम धुवायला वापरतात. आता आपण हे बघणार आहे की हे एवढं डेंजर केमिकल कुठल्या साधनाने स्वच्छ होतं. बेटाडिन आहे ती. टाका दोन टाका टाका फुल टाका एक चमचा बस जास्त होईल अर्धा बस. दोन्ही सारखं टाकलेलं आहे. किंवा जर तुम्हाला मापात पाप वाटत असेल तर मिक्सिंग डायरेक्ट मिक्स करून टाकू. यातलं ह्यात गेलं आणि याच्यातलं यात गेलं. ठीक आहे. आता हे आपण बघतो की एवढं डेंजर केमिकल पाण्याने साठलेलं आहे. आता आपला हा बघायचा आहे की जो स्टँडर्ड डव ब्रँड नावाचा साबण आहे जे घरोघरी लोक ॲड बघून वापरतात. या साबणाने स्वच्छ होईल का आपला नेटसपचा जो 100% आयुर्वेदिक आहे त्या साबणाने स्वच्छ होईल. तर मी दाणेसाहेबांना म्हणतो किंवा दाणेसाहेब आणि रामचव्हाण साहेब तुम्ही पकडा तुम्हाला असं कस काढून तुम्ही याच्यात टाका. म्हणजे हा आपण डव साबण टाकतो आणि हा आपला नेटसपचा साबण टाकतो. तुम्ही पासच टाक तेवढंच टाकतो. ओके तुम्ही करा कापड ना सर तुम्ही डोचं घेतलंय ना? हा, डोचं घेतलं. तुमचं आपण एकत्र टाकू ना. त्याच्यानंतर आपलं टाकल्यानंतर काय असं ही डोचं आहे आणि दाखवा दोघांना सेम क्वांटिटी आहे. सेम क्वांटिटी आहे. इकडच्या बाजूला ओके. आता या आपण दोन्हीमध्ये टाकतोय. हे टाकतो मग आता आपण ह्याच्याने हे आलो आणि नंतर ते आलो. ठीक आहे. आता बघू कुठलं पाणी स्वच्छ करते. झालेला बदल किती हलवा अजून राम सर ते दोन्ही रिकामे ग्लास बाजूला बस झालं सर. ओके. आम्हाला आपलं अजून परत एकदम पाणी स्वच्छ होणार. स्वच्छ म्हणजे आम्हाला हे सांगायचं आहे की ब्रँडेड कंपन्या कसं आपल्याला फसवतात. फक्त ब्रँडचं नाव आता हा गाजलेला साबण आपण मी ह्यात टाकलेला आहे. बरं. हे आपण टाकलेलं आयोडीन हे जखम धुवायला वापरणारं केमिकल आहे. एवढं हेवी केमिकल बा तुझे स्वच्छ झालं. म्हणजे आपल्या साबणामुळे शरीरावर काय प्रॉब्लेम असेल किंवा केमिकलचा काय परिणाम असेल तो सुद्धा बाहेर काढतो. स्वच्छ करतो. पूर्ण स्वच्छ करतं शरीर. आणि हे जे आहे डो साबण गाजलेला साबण आहे तर त्यांना जसेच्या तशी त्वचा राहते. त्वचेत काही बदल होत नाही. हे तुमच्या समोर केलेलं उदाहरण आहे. हे ठेवा बाजूला. हो हे व्यवस्थित आपल्या शरीरावरचं जे काय केमिकलचं आपला साबण काढतात 100%. तुम्ही विचार करा जर टिंक्चर आयोडीन सारखं केमिकल हे स्वच्छ करू शकतं. एवढं भयानक साबण आपल्या शरीरावर वापरतो आपण. म्हणजे केमिकलमध्ये केमिकल मिक्स झालं आणि हे केमिकलमध्ये आयुर्वेद मिक्स झालं. बघा आता किती स्वच्छ त्याचा कस जे होता तो पूर्ण हे झालेला आहे विरघळलेला आहे आणि याच्यामध्ये जो आहे कस कसा आहे अशा प्रकारे कस राहिले. दणके साहेबांसाठी हे बघा आता हे किती अजून मी अजून 2 मिनिटं घेतलं ना पाणी स्वच्छ होऊन स्वच्छ पाणी अजून परत ठेवूया. यात आपण दुसरीकडे साईडला ठेवतोय. हे क्लिअर बघा. क्लिअर. ही डो एवढा तुम्ही ठरवा तुमच्या अंगावर सकाळी कशाने सुरुवात करायला. आपण करू शकतो. ओके. कट.